नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी ग्रुप सी 2023 मध्ये पडलेला एक प्रश्न घेऊन आलोय. हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. या टाईपचे नवीन प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात आणि आपल्या चॅनलवरती प्रत्येक प्रश्न जो आहे, प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो PYQचा हा व्हिडिओ असणार आहे. जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आज मी ग्रुप सी मेन 2023 चा एक प्रश्न घेतोय. त्यानंतर आपण काही प्रश्न घेऊया आणि ते प्रश्न जे आहेत त्याचं प्रिपरेशन हे व्यवस्थित करायचं आहे. बघूया. सोडियमची अणुसंख्या 11 आहे. बघा, विज्ञान विभागातील हा प्रश्न आहे. विज्ञान विभागातून हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सोडियमची अणुसंख्या 11 आहे आणि त्याची वस्तुमान संख्या 23 आहे. त्याचं जे वस्तुमान आहे हे 23 आहे, अणुसंख्या 11 आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये डॅश 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 असते. ऑप्शन पहिला 11N, 11P म्हणजे 11 न्यूट्रॉन, 11 प्रोटॉन. N म्हणजे न्यूट्रॉन, P म्हणजे प्रोटॉन, E म्हणजे इलेक्ट्रॉन. पहिल्यांदा सिम्बॉल लक्षात ठेवा. P म्हणजे प्रोटॉन, N म्हणजे न्यूट्रॉन, E म्हणजे इलेक्ट्रॉन. ओके. सेकंड ऑप्शन हा 12 प्रोटॉन, 11 इलेक्ट्रॉन. थर्ड ऑप्शन 11 इलेक्ट्रॉन, 12 न्यूट्रॉन. फोर्थ ऑप्शन 12 इलेक्ट्रॉन, 11 न्यूट्रॉन. आता आपण एक कन्सेप्ट समजून घेऊया. केमिकल सिम्बॉल म्हणजेच रासायनिक संज्ञा. रासायनिक संज्ञा म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घेऊया. तुम्हाला माहित आहे आधुनिक आवर्त सारणी. आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण 118 मूलद्रव्य प्रेझेंट आहेत. या मूलद्रव्यांचं जे सिम्बॉल आहे ते आपण या स्वरूपात लिहितो. सिम्बॉल किंवा रासायनिक संज्ञा बघा आपण असं लिहितो. तर इथे एक्स असणार आहे. एक्स मीन्स केमिकल सिम्बॉल. ओके. झेड मीन्स ॲटॉमिक नंबर. ए मीन्स ॲटॉमिक मास नंबर. झेड मीन्स अनुक्रमांक. झेड मीन्स अनुक्रमांक. ए मीन्स ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच अणुवस्तुमानांक आणि एक्स म्हणजे केमिकल सिम्बॉल आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, इथे सोडियम हे एलिमेंट दिलेलं आहे. सोडियमचं केमिकल सिम्बॉल आहे Na. ओके. Na. अणुसंख्या 11 आहे म्हणजे झेड ची किंमत मला इथे 11 लिहावी लागेल. ओके. पुढे वस्तुमान संख्या आहे 23. वस्तुमान संख्या म्हणजेच ए. हा नंबर आहे 23. तुम्ही असावे. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये जेवढी मूलद्रव्य आहेत म्हणजे टोटल 118 एलिमेंट आहेत, त्या प्रत्येक एलिमेंटचं केमिकल सिम्बॉल हे वेगळं आहे. म्हणजेच रासायनिक संज्ञा ही प्रत्येक एलिमेंटची वेगळी असते. सोडियम म्हणलं की तुम्हाला Na लक्षात ठेवायचं आहे. हा त्याचा अनुक्रमांक, हा त्याचा अणुवस्तुमानांक आहे. अणुवस्तुमानांक आहे. ओके. तर बघा, इथे 11 न्यूट्रॉन दिलेत, 11 प्रोटॉन दिलेत. आता हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर is equal to Z plus N. ओके. Z plus N हा फॉर्म्युला आहे. A means atomic mass number, Z means atomic number, N means total number of neutron. Total number of neutron. ओके. आता पहिलं ऑप्शन बघूया, बरोबर आहे किंवा चुकीचं आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. प्रत्येक ऑप्शन जो आहे तो चेक करायचा, म्हणजे चुकीचा आहे किंवा बरोबर आहे ते आपल्याला पहिल्यांदा शोधून काढायचं आहे. ओके. तर 11 न्यूट्रॉन बघूया. न्यूट्रॉन कसे काढायचे ते समजून घ्या. हा फॉर्म्युला झाला ॲटॉमिक मास नंबरचा. हा फॉर्म्युला आहे. पुढे N इज इक्वल टू A मायनस झेड. ओके. A मायनस झेड. ए ची किंमत आहे 23. मी
किंमत इथे लिहितो बघा. ए ची किंमत 23 मायनस एन ची किंमत झेड ची किंमत. ठीक आहे, झेड ची किंमत म्हणजेच 11 घेतला नंबर मी. 23 मायनस 11 इज इक्वल टू 23 मधून 11 वजा केले ही वजाबाकी आलेली आहे ते 12. 23 वजा 11 12 म्हणजे आपल्याला न्यूट्रॉनची संख्या इथे 12 पाहिजे. आता ऑप्शन बघा इथे बघा. आता इथे 11 न्यूट्रॉन आहे, 12 न्यूट्रॉन आहेत का? नाही. हा ऑप्शन चुकीचा. हा ऑप्शन चुकीचा आहे. तर पुढे 2 नंबरचा पर्याय बघूया. इथे 12 प्रोटॉन आहेत आणि 11 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. आता प्रोटॉन नंबर म्हणजे काय? प्रोटॉन नंबर इज इक्वल टू. प्रोटॉन नंबर म्हणजे काय ते समजून घ्या. प्रोटॉन नंबर म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अनुक्रमांक असतो. प्रोटॉनचा क्रमांक किंवा प्रोटॉनची संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अनुक्रमांक असणार आहे. ठीक आहे. इथे प्रोटॉनची संख्या 12 दिलेली आहे, इथे संख्या 11 आहे. हा अनुक्रमांक वेगळा आहे, इथे प्रोटॉनचा नंबर वेगळा आहे. हा पण ऑप्शन चुकीचा आहे. आता यानंतर तिसरा ऑप्शन बघूया. 11 इलेक्ट्रॉन आणि 12 न्यूट्रॉन. ठीक आहे. 12 न्यूट्रॉन, इथं न्यूट्रॉनची संख्या किती आहे? 12. ठीक आहे. 12 हा तर नंबर बरोबर आहे. आता आपण हा नंबर चेक करूया, बरोबर आहे किंवा चुकीचा आहे. तर हे कायम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अनुक्रमांक असतो. इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अनुक्रमांक असतो. प्रोटॉनची संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अनुक्रमांक असतो. म्हणून इथे 11 नंबर आहे, इथे पण 11 नंबर आहे. सोडियमकडे इलेक्ट्रॉन किती आहेत? 11 आणि सोडियमकडे न्यूट्रॉन किती आहेत? 12. म्हणून हा ऑप्शन करेक्ट आहे. 11 इलेक्ट्रॉन 12 न्यूट्रॉन. तर हा प्रश्न ग्रुप सी मेन 2023 मध्ये विचारलेला आहे. आता मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. दुसरं एक्झाम्पल आहे बघा इथे. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर आहे 20, ॲटॉमिक मास नंबर आहे 40. तर हे जे एक्झाम्पल आहे तुम्ही या स्वरूपात बसवू शकता. इथे इलेक्ट्रॉन्स किती आहेत आणि न्यूट्रॉन्स किती आहेत हा नंबर कॅल्क्युलेट करा आणि कमेंट मध्ये मेन्शन करा. ओके. तर या टाईपचे व्हिडिओ पाहण्यासाठी, PYQs पाहण्यासाठी, ओरिजिनल प्रश्न पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.